हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची पंढरी, पण या पंढरीचं दर्शन घ्यायसाठी वाट किती किचकट आहे. चला आज मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर रामराम मंडळी, आज परत एकदा ग्रुपला गाईड म्हणून आलतो. मुरा पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे सगळी रेनकोट घालून पांडा झाल्यात आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन झाले आपली ट्रेकला सुरुवात. पहिलीच पनवती खराळ गेलाय, फार वांद होऊन गेलं, जायला वाट नाही ध्यानो. कशी बशी माणसं आली खराळातून बाहेर, आता अडचणातून वाट काढत काढत चाललोय. इथं एक मोकार मोठा जुरा वाहत आहे, तो पण बघून घ्या तुम्ही. आणि ही गँग इथं आंघोळ करायला लागली होती, म्हणलं चला पुढं. आता खरी वाट चालू झाली, घनदाट जंगल आणि दगडांमधून वाट काढत काढत चालू. आणि लय झटक्यानं आता आलो आम्ही पाणी प्यायच्या खडकापासून. इथं एक धबधबा, मोकार धबधबा वासुटलाय, होय पाहून घ्या. इथंच आम्ही पाणी प्यायचं बरं का, हीच ती पाणी प्यायची जागा. पण सध्या हालत जाम आहे, जसा काय रेडच अलर्ट लागलाय. आणि झाला परत ट्रेक चालू. बघा फुल रस्त्यावरती पाणी, या रूटला जर आले तर फुल एन्जॉय. आणि ह्या पाड्या धाबा धाबाड्या वाटानं वासुटलाय, वाट नाही यायला. कशी बशी वर चढ सुटल्यात माणसं आपली, एवढं बेकार. फुल ट्रेकची मज्जा. तर मित्र आता पहिला टप्पा संपत आलाय, मी आलो आता खिंडीमध्ये, चालू इथं दाखवतो तुम्हाला. आता आलोय खिंडीमध्ये. ह्या पाय इथं फॉरेस्ट चेकपोस्ट पण आहे. इकडं पहा आपला वाघोबा आणि इकडं पहा कोरीव शिवलिंग. आपण फर्स्ट पडाव पार केलेला आहे. आता पहिला टप्पा संपला आणि आता दुसऱ्या टप्प्याकडे चालू म्हणजे रेलिंग सुरू झाली. इथं नाही यायचं काय सोपं नाही, कारण खडक आहे, मोकर चिकट झाला आणि पाऊस आहे, मोकर पडत सुटला. या दुपटात काय दिसत नाही. कशी बशी आम्ही रेलिंग क्रॉस केली आणि वरती आलो. आता अशा पॉइंटला आलो, इथली मातीच दसून गेली. उधर हार्ट अटॅक वाके जाओ, उधर रस्ता नाही आहे. शेवटची रेलिंग सोडली आणि आलो आम्ही इथं वर. माणसं मात्र पटली बरं का मला, एकच नंबरात. आता आलो पहिल्या गुफेपाशी. इथं बघून घ्या गुफा कशी आहे. आणि हा पा गुफे बाहेरचा नजारा. आता आलो आम्ही ताटापाशी. अजून पण गाडाची तडबंदी ढासाळली नाही. इथून खाली पा कसा दिसताय, निस्ता दुकान. अशा प्रकारे आपला सेकंड पडाव सक्सेसफुली पार झालेला आहे. तिसरा टप्पा काय सोपा नाही, तुम्हाला दाखवतो तिसरा टप्पा कसं आहे. घनदाट जंगल आणि अशा झाडांच्या मुळांमधून वाट काढत काढत जायला आहे. आता आम्ही तिसरा टप्पा चढ सुटलोय. मित्रांनो तुम्हाला सांगतो, खिरेश्वर मार्गे 3 टप्पे ती. पहिला त्या दगडांमधून मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यानंतर रेलिंग नंतर ह्या अशा मुळांमधून यायचा. फुल एन्जॉय आणि फुल ट्रेकिंग होत आहे. चला मग असंच मजेशीर ट्रेक करायचा असेल तर नक्की खिरेश्वर मार्गे या. आलो भाऊ वरती. आल्या आल्या आपल्या रोहिदास हॉटेलच्या इथं पहिला नाश्ता केला आणि झाली मस्ती चालू. तीन मछली